तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट या ठिकाणी काळं फासण्यात आलेलं आहे। प्रवीण गायकवाड हे अक्कलकोटमध्ये फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या एका कार्यक्रमासाठी आले होते। त्याच वेळेस शिवधर्म फाउंडेशन आणि शिवप्रेमींनी त्यांना काळं फासल्याचं कळतंय। प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला होता आणि त्याचमुळे शिवधर्म फाउंडेशन चांगलंच आक्रमक झालंय। त्याचबरोबर स्वामी समर्थांचा देखील एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचा आरोप करत यावेळेस या शिवप्रेमींनी त्यांच्या चेहऱ्याला काळं फासलेलं आहे। संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष आहेत प्रवीण गायकवाड आणि त्यांच्या चेहऱ्याला इथं काळं फासण्यात आलेलं आहे। अक्कलकोटमधला हा सगळा प्रकार आहे। सौरभ वाघमारे आमचे प्रतिनिधी या संदर्भातले आपल्याला अपडेट्स देत आहेत। सौरभ, नेमकं काय घडलंय अक्कलकोटमध्ये? वर्षात अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड हे सकल मराठा समाजाच्या वतीनं जे फत्तेसिंग शिक्षण संस्था या ठिकाणी कार्यक्रमाला आले होते आणि त्याच ठिकाणी शिवधर्म फाउंडेशनचे जे पदाधिकारी आहेत आणि जे तिथले शिवभक्त आहेत त्यांनी त्यांच्या तोंडाला काळं फासलं। प्राथमिक माहितीनुसार असा अंदाज येते की मध्यंतरी त्यांनी स्वामी समर्थांविषयी जे आहे ते आक्षेपार्ह विधान केलं होतं। अक्कलकोट ही स्वामी समर्थांची नगरी आहे। कदाचित त्यामुळे तिथल्या शिवप्रेमींनी असेल किंवा शिवधर्म फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या तोंडाला काळं फासलं हे प्रमुख कारण सांगितलं जात आहे। आणि दुसरं कारण की छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे प्रवीण गायकवाडांच्या चेहऱ्याला काळं फासलं जाते असं देखील सांगण्यात येत आहे। काही वेळ तिथं ताणतणावाची परिस्थिती देखील निर्माण होती। आता प्रवीण गायकवाड यांच्याशी मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा संपर्क काय होत नाही। तिथली अधिकची घडामोड काय झाली याची कल्पना प्रवीण गायकवाडच देऊ शकतील। वर्षा, सौरभ, या संदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्यानं शिवप्रेमी चांगलेच आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोटमध्ये एका कार्यक्रमात गाठलं आणि त्याच ठिकाणी त्यांच्यावरती काळं हे कलर आहेत ते फासण्यात आल्याचं आपण पाहतोय। संभाजी महाराज स्वामी समर्थांचा अवमान केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष आहेत प्रवीण गायकवाड आणि त्यांनाच शिवप्रेमींनी काळं फासलेलं आहे। यावेळेस शिवधर्म फाउंडेशनकडून देखील गायकवाड यांचा निषेध करण्यात आलेला आहे। प्रवीण गायकवाड हे अक्कलकोटमध्ये फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते। त्याच वेळेस शिवधर्म फाउंडेशन आणि शिवप्रेमींनी त्यांना काळं फासलेलं आहे। प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला होता आणि त्याचमुळे शिवधर्म फाउंडेशन चांगलंच आक्रमक झालंय। त्यासोबतच स्वामी समर्थांचा देखील प्रवीण गायकवाड यांनी एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचा आरोप आहे आणि हाच आरोप करत हे सगळे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। काही जणांनी ही दृश्य आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केलेली आहेत। अक्कलकोटमधील एका कार्यक्रमादरम्यान संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काही तरुणांनी काळं फासलेलं आहे। शिवधर्म फाउंडेशन आणि शिवप्रेमींनी त्यांना काळं फासलेलं आहे। छत्रपती संभाजी महाराज आणि स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख केल्यानं त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यानं हे सगळे शिवप्रेमी चांगलेच आक्रमक झालेले आहेत। अक्कलकोटमधील फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमामध्ये या शिवप्रेमींनी गायकवाड यांना गाठलं आणि तिथंच त्यांना काळं फासलं।